आणि राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असतानाही कंत्राटदारांना चालान दिल्याचा आरोप करण्यात येतोय। कंत्राटदारांचे जवळपास 89,000 कोटी रुपये थकल्याचा आरोप संघटनांनी केलेला होता। विरोधकांच्या टीकेनंतर कंत्राटदारांना चालान देण्यात आलेत, मात्र तिजोरीमध्ये पैसेच नसताना चालान दिलीच कशी असा सवाल निर्माण झालाय। चेक दिल्यानंतर देखील 77,000 कोटी थकीत असल्याचं कंत्राटदार महासंघाच्या अध्यक्षांनी म्हटलंय। मात्र 4 महिने उलटून गेले तरी देखील खात्यामध्ये पैसे वर्ग न झाल्याचा कंत्राटदार संघटनांचा आरोप आहे। एवढी थकबाकी असताना देखील निवडणूक काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती नवीन कामांना मान्यता देण्यात आली। या संदर्भामध्ये 9 मार्चला मुंबईमध्ये सर्व कंत्राटदार संघटनांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे। आणि दरम्यान महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। ऑक्टोबर महिन्यात 2025 सालीच एक शासन निर्णय झाला, ज्यामध्ये काही पैसे द्यायचं कबूल करण्यात आलं, शासन निर्णय झाला। मात्र त्यानंतर देखील अजून आपल्याला पैसे मिळाले नाहीत असा आपला आरोप आहे। काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? नाही, ऑक्टोबर 2025ला आमदारांचा स्थानिक विकास आहे च्या अंतर्गत काही कामं केली। विशेष निधी अंतर्गत आमदारांनी जी सुचवलेली आहेत किंवा काही पुढाऱ्याने सुचवलेली जी कामं आहेत या संदर्भात गेल्या 1.5-2 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू होता। यानंतर 14 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने जवळपास 345 कोटी रुपयाची ऑर्डर वितरित केली। पण आज ऑक्टोबर संपल्यानंतर फेब्रुवारी चालू आहे, अद्यापही ट्रेझरीमधून ते सदर बिल पास होत नाही। याचा अर्थ 4-4 महिने ऑर्डर काढून सुद्धा ते देयक कंत्राटदाराच्या नावाने जमा होत नाहीत, हे अत्यंत चुकीचं आहे। सर, आतापर्यंत मागच्या मार्चमध्ये जवळपास 89,000 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित होते वेगवेगळ्या विभागामध्ये। प्रचंड काम आहेत। 89,000 यापैकी फक्त शासनाने 13,000 कोटीची तरतूद आत्तापर्यंत दिलेली आहे। म्हणजे जवळपास 77,000 कोटी रुपयाची देयक अजूनही प्रलंबित आहेत। म्हणजे शासनाने गेल्या 14 महिन्यामध्ये जवळपास फक्त 10 ते 12% रक्कम टोटल अमाऊंटच्या फक्त दिलेली आहे। याचा अर्थ 14 महिन्यापासून जे देयक प्रलंबित आहेत ह्याचं व्याज तुम्ही काढा। याचं व्याज आणि शासनाने पैसे दिल्याची जी ही आहे ह्याची तफावत आहे। आता आलेला आहे 15 दिवसात मार्च आलेला आहे। मार्चमध्ये या वित्तीय संस्था कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाहीत अशी परिस्थिती आहे। या त्रासातूनच आमचे 4 ते 5 होतकरू कॉन्ट्रॅक्टरनी गेल्या 7-8 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत। तर आता आपण शासनाला या संदर्भात काही पाठपुरावा केलाय। 9 मार्च आपण एक तारीख देखील सांगितली। 9 मार्च 2026 रोजी आम्ही मुंबईत बैठक घेतली। कालच आम्ही मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र दिलेलं आहे। नवीन कामं मंजूर नाहीत, देयक नाहीत, त्यामुळे हा रोजगार जर वाचवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये इंटरमेट करणं ही काळाची गरज आहे। कालच आम्ही तिन्ही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केलेला आहे, सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि बैठकीची वेळसुद्धा आम्ही मागितलेली आहे। अद्यापही पैसे कंत्राटदार असतील किंवा शासकीय अभियंते असतील यांना मिळालेले नाहीत। त्यामुळे 9 मार्च रोजी आम्ही राज्यस्तरीय बैठक घेतोय आणि मुख्यमंत्र्यांना तसं लेखी कळवल्याचं देखील या निमित्तानं ते सांगतायत। कॅमेरा पर्सन युक्तासह आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.